बरोबर आहे. आणि ही राजकीय भूमिकाच कुठेतरी पूर्णपणे मांडली जात नाहीये आणि सातत्याने कुठेतरी सजेस्ट केलं जातंय मात्र विविध पद्धतीने या विलिनीकरणाबद्दल. हे खरे आपण अनयजींकडे मी या प्रश्नालाच पुढे घेऊन जाते. यामध्ये एक अजून महत्वाचा मुद्दा आहेच की विचारसरणीच्या अनुषंगाने मग पक्षांचं जर विलिनीकरण झालं तर कुठल्या बाजूची भूमिका घेतली जाते. आता हेच कारण असेल का ज्याच्यामुळे भाजप सातत्याने आपलेही स्टेक्स असल्याप्रमाणे या संदर्भामध्ये भाजपचे नेते बोलतात. म्हणजे कालच परिणय फुके आपल्या कार्यक्रमामध्ये होते आणि तेव्हा सातत्याने त्यांचं असं म्हणणं होतं की विलिनीकरणाच्या विरोधामध्ये भाजपकडनं वाच्यता केली जाते, मग मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा का असेना. अनयजी काय म्हणाले याबद्दल? मला असं वाटतं सुरुवातीला भाजपाने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतली की जो काही निर्णय करायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला करायचा ही भूमिका स्पष्ट घेतली होती. तरी देखील जेव्हा ही चर्चा थांबत नाही आणि आता 10-15 दिवस होत आले तरी की चर्चा होते, याचा अर्थ मला असं वाटतंय की मग त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देताना भाजपच्या काही नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असावी. पण हे भाजपच्याही नेत्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सगळ्या लोकांना चांगल्यापैकी माहिती आहे की राजकारणामध्ये कुठलाही विषय फार काळ लांबत नाही. म्हणजे अजितदादांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली खरी, पण राजकारणात 15 दिवस महिना झाला की विषय बदलतात, नवीन विषय येतात आणि एकदा का हा विषय मागे पडला की मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटांची बार्गेनिंग पॉवर जी आता काही थोडंसं त्याला एक भावनात्मक त्याला ओलावा आहे, ती बार्गेनिंग पॉवर आणखी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि त्यामुळे म्हणजे भाजपाला शेवटी सत्तेत यायला हवे आहेत, म्हणजे आले तर फायदा आहे, पण त्या बदल्यात त्यांना काय द्यायचं याची जर पॉवर भाजपाची वाढली पुढच्या काही दिवसामध्ये तर त्याच्यात भाजपाचा फायदा आहे आणि भाजपा सध्या स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा वाटाघाटीमध्ये कसं समोरच्याला थोडंसं नामोहरम करायचं याच्यात भाजपा आता तरबेज झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं भाजपा याच्याबद्दल फार काही आग्रही भूमिका घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावं आणि काय म्हणजे अशी भाजपची भूमिका आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि एकंदरीतच एका दुर्दैवी अपघातामुळे या सगळ्यामध्ये अत्यंत क्लिष्टता आणखीन वाढलेली आहे, गुंतागुंतीचं झालेलं आहे सगळं हे राजकारण. त्यामुळे हा विषय आपण भविष्यामध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा करत राहू, याची उकल करण्याचा प्रयत्न करत राहू. पण आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.